एका घरामध्ये 5 दिवे जळत होते. एके दिवशी एक दिवा जो मोठा होता, त्याच्या मनात आलं की मी निरंतर जळतोय, सतत प्रकाशमान करतोय, प्रकाश देतोय, पण माझी कोणी कदरच करत नाही. मग माझं विझून जाणंच उचित राहील असं म्हणून नैराश्यामुळे त्यानं स्वतःचं विझून जाणंच उचित ठरवलं आणि तो विझला. तर हा जो मोठा दिवा होता, पहिला दिवा, तर तो कोणी साधा सुद्धा नव्हता, तर ते होतं उत्साहाचं प्रतीक. उत्साहाचं प्रतीक असलेला पहिला दिवा विझल्यानंतर जो शांतीचं प्रतीक होता दुसरा दिवा, तो म्हणाला की मी शांतीचा प्रकाश सातत्याने देतोय, पण तरीही लोक हिंसा करायचं सोडत नाही. माझ्या प्रकाशाने त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. मग माझा प्रकाश व्यर्थ जातोय किंवा माझं जळणं व्यर्थ जाते. मग माझं विझून जाणंच योग्य आहे असं समजून निराशेमुळे तोही विझून गेला. पहिला उत्साहाचा, दुसरा शांतीचा दिवा विझल्यानंतर तिसरा जो होता हिमतीचा दिवा, तोही आपली हिंमत हरवून बसला आणि त्यानेही स्वतःचं विझून जाणंच उचित ठरवलं. आता शांतीचा, उत्साहाचा आणि हिमतीचा दिवा विझल्यानंतर चौथा जो दिवा होता समृद्धीचा, त्यानंही स्वतःचं विझून जाणंच उचित ठरवलं आणि तोही विझला. चारही दिवे विझल्यानंतर तिथे एक दिवा शिल्लक होता, जो सर्वात लहान असूनही निरंतर जळत होता. ज्यावेळी तो जळत होता त्याच वेळी त्या घरातील वारस असलेल्या विश्वासाने तिथे प्रवेश केला आणि तो या 4 दिव्यांच्या विझण्यामुळे निराश झाला नाही, तर तो उल्हासित झाला. तो म्हणाला की अरे, अजूनही या घरामध्ये एक दिवा जळतोय. मग त्याने तो एक दिवा जो जळत होता त्याला उचललं आणि बाकीच्या विझलेल्या 4 दिव्यांना त्याने प्रज्वलित केलं आणि परत एकदा ते घर प्रकाशमान केलं. आता हा जो 5वा दिवा होता, सर्वात लहान होता, जो सतत जळत होता, तो होता कशाचं प्रतीक असेल? तो होता आशेचं प्रतीक. मग आपल्या हृदयामध्ये हे आशेचं प्रतीक असलेला 5वा दिवा प्रज्वलित आहे का? बघा, विश्वास ठेवा. नवनिर्मितीची ताकद ही मनुष्यामध्ये आहे. मनुष्य जो विचार करतो, जो स्वप्न बघतो, तो कर्मात उतरतो आणि कर्मातून ते सत्यात उतरण्याची ताकद ही मनुष्याच्या आत आहे. आणि मनुष्याच्या आत असलेल्या त्या आशेच्या किरण असलेल्या, आशेचा दिवा असलेल्या 5व्या दिव्यामध्ये आहे. म्हणून या आशेच्या दिव्याला शूद्र समजू नका, कमी समजू नका आणि इग्नोर करू नका. कारण आशेच्या दिव्याने बाकी आपल्याला विझलेल्या 4 दिव्यांना, जो समृद्धीचा, हिमतीचा, शांतीचा आणि उत्साहाचं प्रतीक आहे, या सर्वांना प्रज्वलित करता येतं आणि आपलं आयुष्य पुन्हा प्रकाशमान करता येतं. म्हणून या आशेच्या दिव्याला प्रज्वलित ठेवा. कारण आपण जे आज जगतो ते हे आशेच्या दिव्यामुळे वास्तवात उतरतं. जर आपण आशा प्रज्वलित ठेवली तर आपण आपले स्वप्न, आपल्या डिझायर, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा ह्या सत्यात उतरू शकतो. म्हणून या आशेच्या दिव्याला प्रज्वलित ठेवा.